दुनियेची सुरुवात या मंदिरापासून झाली आणि दुनिया समाप्त इथेच होणार. तर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुफा मंदिराबद्दल. हरिश्चंद्रगडावरील बरेच व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर बघितले असतील, पण मी आज तुम्हाला गडावरील खरी माहिती व अतिशय मौलिक माहिती देणार आहे. हरिश्चंद्रगडावर चढण्यासाठी 3 मुख्य मार्ग आहेत. खिरेश्वर मार्ग, पाचनई मार्ग आणि नळीची वाट असे 3 मुख्य मार्ग आहेत. तर पाचनईवरून गडावर चढण्यासाठी सोपा असल्याने आम्ही हाच मार्ग निवडला होता. या मार्गाने गडावर पोहोचण्यासाठी 2 ते 2.5 तासाचा कालावधी लागतो. पायथ्याशी चढताना गडावरील नकाशाची पाटी तुम्हाला दिसते. वर जाताना मध्ये जंगल भाग असल्याने उन्हाची तीव्रता कमी जाणवते. सर्व धबधबे पाण्याविना ओसड पडलेले आहेत. पावसाळ्यामधील हरिश्चंद्रगड तर सगळ्यांनीच बघितला असेल, पण तुम्ही उन्हाळ्यामधला हरिश्चंद्रगड कधी बघितलाय का? नसेल बघितला तर चला आम्ही गडावर रात्री मुक्कामी थांबणार होतो, त्याच्यामुळे सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान आम्ही गडावरती पोहोचलो. गडावर रात्री मुक्काम थांबण्यासाठी सोय आहे. रात्री मस्त कढी भात आणि झुणका भाकरी खाऊन आम्ही तिथेच झोपलो. सकाळी आम्हाला जायचे होते तारामती डोंगरावर उगवता सूर्य बघण्यासाठी. 3 वाजता चढायला सुरुवात केली आणि 6 वाजता आम्ही तारामतीवर पोहोचलो. सूर्यास्त देवताला प्रणाम करून त्याच मार्गाने आम्ही कोकणकड्याला जायचे ठरवले. कोकणकड्यावरील दृश्य हे कायमस्वरूपी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे होते. हा गड सुमारे 4 ते 5 हजाराहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. 11व्या शतकात कलचुरी राजवंशाच्या काळात हा किल्ला बांधल्याचे पुरावे आहेत. हा गड सुरुवातीला मुघलांच्या ताब्यात होता. सन इसवी 1747 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर पुन्हा ब्रिटिशांनी 1818 मध्ये गडावर ताबा मिळवला होता. याच मंदिराच्या खाली केदारेश्वर गुफा मंदिर आहे. या ठिकाणी खूप मोठी महादेवाची पिंड बघायला मिळते. अनेक व्हिडिओमध्ये असे सांगितले गेले आहे की या ठिकाणी बर्फाचे पाणी आहे. कोणीही या पाण्यात उतरले तर पाणी कमरेएवढेच राहते, पण असा कोणताही प्रकार या ठिकाणी बघायला मिळत नाही. पण 4 युग दर्शविणारे म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग दर्शविणारे 4 खांब येथे बघायला मिळतात. सध्या परिस्थितीत सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग हे 3 खांब तुटलेले आहे व सध्या चालू असलेले युग म्हणजे कलियुगाचा खांब उभा आहे असे मानले जाते. हा खांब पडल्यानंतर या दुनियेचा अंत होणार आहे असेही सांगितले जाते. असो, पावसाळ्यात येथे प्रचंड प्रमाणात धुकं असतं. यामुळे बरेच नवीन ट्रॅकर्स या ठिकाणी रस्ता भटकतात. म्हणूनच या गडाला भटक्यांची पंढरी या नावाने सुद्धा ओळखतात. काय खरं काय खोटं, पण हरिश्चंद्रगड इतका सुंदर आहे की तो शब्दात व्यक्तच करता येणार नाही. गडावरील सुंदर चित्र डोळ्यात साठवून गड उतरायला सुरुवात केली. मित्रांनो, जाता जाता फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा अशाच माहितीसह नवीन व्हिडिओसोबत.